भगवद्गीतेचा 15वा अध्याय पाहत आहोत. तर आपण गेल्या 2 आठवड्यामध्ये आपल्या सत्संगमध्ये पहिले काही श्लोक पाहिलेले आहेत. मग त्याच्या पुढचे श्लोक आता आज आपण पाहू. तर आपल्याला काही भक्तांना लक्षात असेल की आपण मागच्या अधिक महिन्याला जेव्हा इथं आलो होतो एक दिवस यात्रा म्हणून, तर त्यावेळेला आपण विशेष म्हणजे सनातन गोस्वामींच्या जीवनचरित्रावर चर्चा इथं केली होती आपण. मग आपले जे षड गोस्वामींपैकी जे प्रमुख आचार्य आहेत सनातन गोस्वामी, तर सनातन गोस्वामींच्या जीवनचरित्रावर त्यांचं म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी चैतन्य महाप्रभूंची भेट घेतली, चैतन्य महाप्रभूंची त्यांच्यावर कशी कृपा झाली, ह्या विषयावर आपण तेव्हा चर्चा केली होती. मग परंतु आज आपण थोडं भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायावर चर्चा करत आहोत. त्यामुळे थोडं कथात्मक नसणार आहे, थोडं सिद्धांत किंवा जे श्लोक आहेत त्याच्यावर आपण चर्चा करू. आज पण आम्हाला म्हणजे आम्ही विचार केला होता की रूप गोस्वामी किंवा आचार्यांच्याच काही जीवनचरित्रावर चर्चा आपण करायची, पण तो हा 15वा अध्याय पूर्ण न झाल्यामुळे आपल्या मागच्या 2 आठवड्यामध्ये आपण हा अध्यायच पूर्ण करू आणि ह्याचा पूर्ण आपल्याला लाभ प्राप्त होईल. मग 15वा अध्याय आपण घरी जरी वाचन नाही केला काही कारणाने किंवा शक्य झालं नाही तरी आपण गेले 2 आठवडे अटेंड केला असाल आणि आज आपण पूर्ण हा 2 क्लास घेऊ, त्याच्यामध्ये हा अध्याय आपला पूर्ण होईल आणि त्याचा आपल्याला अधिक महिन्याचा पूर्णतः लाभ प्राप्त होईल. तर मग आता सुरुवातीला आपण 20 जे श्लोक आहेत ह्या अध्यायाचे ते एकत्र सर्वांनी नेहमीप्रमाणे म्हणू. तर सर्वांनी सोबत म्हणायचे. तर आपल्याला दिसत सर्वांना, माताजींना पण दिसतंय सगळ्यांना, लई लांब नाही होत नाही ना, इथं जागा आहे मध्ये या की थोडं जे बसले खाली बसल्या त्यांनी या आणि बाकीचे खुर्चीवाले राहून द्या मग. ठीक आहे ठीक आहे, मग सर्वांनी एकत्र म्हणू. भक्त काय अजून यायलेत का का सुट्टी आहे म्हणून कोण असं गेलं येतात? हां चालते, ठीक आहे. श्री भगवान उवाच ऊर्ध्वं मूलम् अधो शाखम् अश्वत्थं प्रावुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यष्टं वेद स वेदवित् अधोचोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला अधस्य मूलानि अनुसन्ततानि कर्मानुबन्धनी मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च समप्रतिष्ठा अश्वस्थमेनं सुविरुद्धमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा तथा पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोहा जितसंगदोषा आध्यात्मनित्या विनिरुद्धकामः द्वन्द्वे विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्ति अमूढा पदम् अव्ययं तत् न तद्भासते सूर्यो न शशाङ्को न शावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातन मनसस्तानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चापि उत्क्रामतीश्वर गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुपर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं चितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्ति आत्मनि अवस्थितं यतन्तो अपि अकृतात्मानो नैनं पश्यन्ति अचेतसा. अरे थांबा ते
सप्लाय चालू आहे. नाही काढली माफ करा, ते सप्लाय लावली नाही. ठीक आहे. भगवद्गीता माझी बॅग आणता का? आहे एक मिनिट, चालू झालं मध्येच काय म्हणतात मोसम तुटला हा गाडीचा. अकरा नंबरपासून 11वा श्लोक पुन्हा एकदा म्हणू. दिसते. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मनि अवस्थितं यतन्तोऽपि कृतात्मानो नैनं पश्यन्ति अचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासते अखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयामि अहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदेश्य सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेति उदाहृतः यो लोकत्रयम् आविश्य बिभर्त्यावयश्वरः यस्मात् अहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतिता पुरुषोत्तमः यो मामेवम् असम्मूढो जानाति पुरुषोत्तमः स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतश्च भारत. हरे कृष्ण. धन्यवाद. सर्वांनी चांगलं म्हणलं. आता आपण 2-3 आठवडे म्हणल्यामुळे आता प्रॅक्टिस झालेला आहे, तर आपण चांगल्या पद्धतीने सर्वांनी म्हणाला. तर प्रसादानंतर पुन्हा एकदा आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा आणखीन एकदा म्हणू, जेणेकरून 15वा अध्याय ज्यादा ज्यादा वाचण्याचा आपल्याला लाभ होईल. हरे कृष्ण. ठीक आहे. तर पहा, आपण या 15व्या अध्यायावर जी चर्चा करत आहोत, तर साधारण 2 आठवडे 2 क्लास आपण याच्यावर चर्चा केली. तर 15व्या अध्यायामध्ये एकूण किती श्लोक आहेत? 20 श्लोक आहेत. आणि या अध्यायाचं नाव काय आहे? पुरुषोत्तम योग. आणि आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे, लाईट गेली का? असू दे, ठीक आहे. तर आपण सुरुवातीला सांगितलं की ह्या अध्यायाला पुरुषोत्तम योग असं नाव का दिलेलं आहे? कारण ह्या अध्यायामध्ये काय भगवंत सांगत आहेत? स्वतःला एक प्रकारे पुरुषोत्तम भगवंत म्हणून स्थापित करत आहेत. मग ह्या अध्यायाच्या शेवटच्या काही श्लोकामध्ये भगवंत कृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, जो कोणी मला पुरुषोत्तम भगवंत म्हणून जाणतो आणि मला शरण येतो, तो काय आहे? वास्तविक सर्वज्ञ आहे किंवा पूर्ण ज्ञानी आहे. आणि तो काय करतो? माझ्या धामाची प्राप्ती करतो. मग अशा पद्धतीने भगवंत ह्या अध्यायामध्ये स्वतःला पुरुषोत्तम म्हणजे सर्व पुरुषांमध्ये सर्व जीवांमध्ये श्रेष्ठ म्हणून स्थापित करतात.
आणि त्यांना शरण येण्यासाठी सर्व जीवांना काय करतात, उपदेश करतात. आणि म्हणून या अध्यायाचं नाव काय, पुरुषोत्तम योग. आणि मग ह्या महिन्याचं नाव, अधिक महिन्याचं नाव पण पुरुषोत्तम आहे. म्हणून या अध्यायामध्ये या महिन्यामध्ये पुरुषोत्तम योग ह्या अध्यायाचं अध्ययन करणं, श्रवण कीर्तन करणं, पठन करणं यासाठी सांगितलं गेलेलं आहे. त्याचा भरपूर लाभ आहे. तर त्यानिमित्ताने आपण हा अध्याय पाहत आहोत. आपण सुरुवातीला सांगितलं की या अध्यायाचे किती विभाग आहेत, एकूण 4 विभाग आहेत. जसं प्रत्येक अध्यायामध्ये काय असतात, काही श्लोक आहेत आणि त्या श्लोकाला वेगवेगळ्या विभागामध्ये विभागलेलं असतं आणि त्या विभागानुसार त्याचं काय केलेलं असतं, ज्ञान दिलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली असते. मग 4 विभाग कसे आहेत, तर पहिला विभाग आहे 1 नंबरच्या श्लोकापासून 5 नंबरच्या श्लोकापर्यंत. मग ह्या पहिल्या विभागामध्ये कृष्ण कोणतं ज्ञान देत आहेत, तर कृष्ण या भौतिक जगाची तुलना कशासोबत करत आहेत, उलट्या वटवृक्षासोबत करत आहेत. आणि उलट्या वटवृक्षाशी तुलना करून ह्या भौतिक जगातील वेगळ्या स्थितीचं कृष्ण काय करत आहेत, वर्णन करत आहेत. मग त्या पद्धतीने सांगत आहेत की जसं झाडाला वेगळ्या शाखा असतात, तसं या उलट्या वटवृक्षाच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, त्या वेगवेगळ्या शाखा म्हणजे काय आहेत, आपल्या मनुष्य जीवनातील वेगवेगळ्या योनी आहेत. आणि एखादा व्यक्ती एका शाखावरून दुसऱ्या शाखावर जातो, म्हणजे आपण ह्या भौतिक जगामध्ये एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये असं भ्रमण करत आहोत. म्हणजेच या भौतिक जगतरूपी वटवृक्षावरील वेगवेगळ्या शाखावर आपण काय करत आहोत, भ्रमण करत आहोत. आणि ह्या वटवृक्षाला कशाच्याद्वारे पोषण प्राप्त होतं, 3 गुणांच्याद्वारे. जसं झाडाला पाण्याच्याद्वारे पोषण प्राप्त होतं, जसं या भौतिक जगामध्ये आपण सर्वजण 3 गुणाच्या अधीन आहोत आणि वेगवेगळी कार्य करत आहोत. आणि जोपर्यंत आपण 3 गुणाच्या अधीन असतो, वेगवेगळी कार्य करत राहतो, तोपर्यंत आपल्या ह्या भौतिक जगातील उलट्या वटवृक्षाच्या फांद्या काय होतात, वाढत जातात. मग ह्या वटवृक्षाला आपल्याला छेदायचं असेल किंवा काय करायचं, नष्ट करायचं असेल, तर काय केलं पाहिजे, आपल्याला 3 गुणाच्या पलीकडे स्थित झालं पाहिजे. मग असं कृष्ण सांगतात. आणि या वटवृक्षाला जर आपल्याला कट करायचं असेल, तर कोणत्या शस्त्राने आपण कट करू शकतो या वटवृक्षाला, अनासक्तीरूपी शस्त्राच्याद्वारे कृष्ण म्हणतात की ह्या वटवृक्षाला तुम्ही कट करा किंवा छाटा. आणि त्याच्याद्वारे तुम्ही काय करा, या वटवृक्षाला छाटून जे शाश्वत माझं धाम आहे तिथं तुम्ही या, असं कृष्ण म्हणतात. आणि मग या अनासक्तीरूपी जे शस्त्र आहे, ज्याच्याद्वारे या भौतिकरूपी वटवृक्षाला आपण कट करू शकतो, ते अनासक्तीरूपी शस्त्र आपल्याला कसं प्राप्त होतं, कशाच्याद्वारे, भक्तांच्या संघाच्याद्वारे. मग आपण भक्तांच्या संघामध्ये जेव्हा ज्यादा राहतो, भक्तांच्याद्वारे आपण शास्त्रांचं ज्ञान प्राप्त करतो, तर त्या ज्ञानाच्याद्वारे भक्तांच्या संघातून आपल्याला ते अनासक्तीरूपी शस्त्र प्राप्त होतं आणि त्याने आपण काय करू शकतो, या वटवृक्षाला कट करू शकतो. मग असं कृष्ण सांगतात. आणि त्याच्यानंतर मग एखादा व्यक्ती भगवंताच्या धामामध्ये जातो किंवा त्याच्या धामाची प्राप्ती करतो, असं कृष्ण म्हणतात 5व्या श्लोकापर्यंत. मग 6व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत कृष्ण काय सांगत आहेत. पहिला तर 6व्या श्लोकामध्ये कृष्ण भगवंताच्या धामाचं वर्णन करत आहे, जे आपण मागच्या आठवड्यात आपल्या सत्संगमध्ये पाहिलं होतं. आणि तिथून पुढे मग आत्मा कशा पद्धतीने एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये भ्रमण करतो हे सांगत आहे. कोणत्या श्लोकापासून, 6व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत. मग तो आज थोडा आता भाग आपण पाहू. मग हे का सांगत आहेत, कारण 5व्या श्लोकापर्यंत कृष्ण सांगतात की ह्या भौतिक जगाला किंवा भौतिक जगतरूपी वटवृक्षाला आपण कट करून किंवा त्याला छेदून आपल्याला भगवंताच्या धामात जायचं आहे, असं कृष्ण सांगतात 5व्या श्लोकापर्यंत. आणि 6व्या श्लोकापर्यंत मग 6व्या श्लोकामध्ये कृष्ण मग त्या भगवंताच्या धामाचं थोडक्यात माहिती देतात. पूर्णतः माहिती द्यायला तर इथं वेळ नाही आहे, त्यामुळे एकाच श्लोकामध्ये माहिती देतात. आणि तो श्लोक कोणता आहे, न तद भासते सूर्यो न शशांको न पावका. हा तो श्लोक आहे. न तज भासते, आलं नाही अजून, ओके ठीक आहे. मग आपण जर दिसत नसलं तरी आपण श्रवण करा. मग श्लोक काय, न तद भासते सूर्यो न शशांको न पावका यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमम मम. तर हे अर्जुना, माझा असे एक विशेष धाम आहे, त्या धामामध्ये प्रकाशासाठी सूर्य, चंद्र किंवा विद्युत शक्तीची आवश्यकता नाही. आणि एवढंच नाही,
तर तिथं एखादा व्यक्ती जेव्हा जातो तर त्याला पुन्हा या भौतिक जगामध्ये परतून यावं लागत नाही. यद गत्वा न निवर्तन्ते. एकदा एखादा व्यक्ती त्या ठिकाणी गेला तर त्याला पुन्हा इथे यावं लागत नाही. असं ते माझं धाम विशेष आहे. मग त्याच्या ह्या श्लोकावर आपण मागच्या आठवड्यात चर्चा केली होती बऱ्याच विस्तारितपणे. तर अशा पद्धतीने भगवंताचं धाम फार दिव्य आहे, जिथं सूर्य चंद्र किंवा विद्युत शक्तीची आवश्यकता नाही. जसं तर आपल्याला विद्युत शक्तीची आवश्यकता आहे ना. शक्ती नसली तर काय आपण कार्य करू शकत नाही. परंतु भगवंताच्या धामात तशी काय आवश्यकता नाही. कारण तिथं जे भगवंत वास करतात ते स्वयंच स्वप्रकाशित आहेत. आणि एवढंच नाही तर भगवंताचं धाम जे आहे ते चिन्मय आहे, चिंतामणी आहे. आणि ते धाम पण पूर्ण स्वयंप्रकाशित आहे. आणि एवढंच नाही तर त्या धामामध्ये वास करणारे भगवंताचे जे पार्षद आहेत त्यांचे जे शरीर आहे ते पण काय स्वयंप्रकाशित आहे. आणि हे तर फार प्राथमिक माहिती आहे भगवंताच्या धामाची. आणखीन बरेच शास्त्रामध्ये माहिती दिली आहे. मग ते भगवंताचं धाम पूर्ण आनंदमय आहे, सच्चित आनंदमय ते ठिकाण आहे. तिथले सर्व गोष्टी काही चिन्मय आहेत. भगवंताच्या धामातला एखादा मातीचा कण पण आहे, तो मातीचा कण पण कसा आहे, आत्मा आहे, तो निर्जीव नाही आहे. तो मातीचा कण पण बोलू शकतो. जसं जर आपण कालचा आपला भागवतम क्लास ऐकला असाल तर कालचा भागवतम क्लास कुणी दिला होता, आपल्या ऋषिकेश पोहून दिला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी फार सुंदर एक उदाहरण सांगितलं. कोणतं उदाहरण सांगितलं की भगवंताच्या धामामध्ये सर्व काही चिन्मय असल्यामुळे तिथला वारा आणि यमुनेमध्ये पण संभाषण चालू आहे. कारण तिथला वारा पण कसा आहे, सजीव आहे. एका आत्म्याने त्या वाऱ्याचं रूप घेतलेलं आहे. आपल्या इथला वारा म्हणजे सजीव आहे का, ते भौतिक तत्व आहे. मग तो वारा भगवंताच्या सेवेकडे चाललेला आहे, सेवेसाठी. तर मग त्यांच्यासोबत कोण बोलतं, यमुना बोलते. कारण यमुना पण साधारण जल नाही, ती यमुना पण एक व्यक्ती स्वरूप आहे. आणि ते विचारतात तुम्ही कुठे चाललेला आहात. तर वारा काय म्हणतो, मी भगवंतांना भेटायला आणि त्यांची सेवा करायला चाललेलो आहे. कारण भगवंत आता गोचारण करत आहेत, मग उन्हामुळे त्यांना त्रास होत आहे, तर मी तिथं जातो आणि त्यांना आल्हाददायक वारा देतो, त्यांना मी सेवा करतो. मग भगवंताच्या धामात असं सर्व सेवा चालू असते. मग यमुना माता काय म्हणते की ठीक आहे तुम्ही चाललेला आहात, तर तुम्ही काय करा, जात असताना माझ्या जलातील काही असे बिंदू घेऊन जावा. जे तुषार म्हणतो ना आपण, जसं लग्नामध्ये काय केलं जातं, असे फॅन असतात आणि त्या फॅनच्या समोर असं पाणी फवारलं जातं आणि ते फॅन काय करतं, त्याची फवार आपल्यासमोर मारतं. मग काय होतं, त्याच्यामुळे काय होतं, ते जरा सुगंधित पण असतं. त्याच्यामुळे आपल्याला सुगंध पण येतो आणि फवारे आपल्यावर आल्यामुळे ते जरा शीतल प्रदान करतं. मग आपल्या या भौतिक जगामध्ये असलेलं आपल्याला यांत्रिक पद्धतीने ते करावं लागतं इथं, है ना. पण तो आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांच्या त्या वेगवेगळ्या म्हणजे धामामध्ये जे वारा आहे, जल आहे, ते स्वयं चिन्मय किंवा सजीव तत्व असल्यामुळे तिथं काही यंत्राची आवश्यकता लागत नाही. ते स्वतः विचार करून सेवाभावनेने भगवंतांना आणि त्यांच्या पार्षदांना त्या सर्व सुविधा प्रदान करतात. वारा काय करतो, यमुनेवरने येत असताना त्या यमुनेतील जल काय करतो, सोबत काही तुषाराच्या रूपात घेऊन येतो. आणि भगवंत आणि त्यांची गोपसखा जिथं लीला करत आहेत तिथं तो वारा येतो. आणि एवढंच नाही तर त्या यमुनेच्या जलावर फार सुंदर असे कमल आहेत. त्या वनामध्ये पण सुंदर असे वेगवेगळे झाडे आहेत, त्याच्यावर फुलं आलेले आहेत. तर त्याचा जो सुगंध आहे ते सुगंध पण ते वारा घेऊन येतो. पहा, तो वारा पण येत आहे, त्यासोबत फार सुंदर असे तुषार येत आहेत पाण्याचे, आणि सोबत काय येत आहे, फुलांचा सुगंध पण येत आहे. आणि अशापर्यंत तिथं आल्हाददायक वातावरण आहे. आणखीन बरेच आहे तिथं. काही अशी झाडं आहेत, आज आपण प्रसाद घेऊन आलो घरातून बांधून, पण तो भगवंताच्या धामात ते काही करण्याची आवश्यकता नाही. झाडाच्या खाली बसलेला, भूक लागलेली आहे, ते कल्पवृक्ष आहे, त्या झाडालाच तुम्ही काय जे पाहिलं ते मागणी करा, ते सर्व आपल्याला प्रदान करतील, है ना. आपल्याला ते सर्व बनवून आणावं लागतं, सर्व पूर्वतयारी करायला लागते, तर तिथं काही करावं लागत नाही. मग हे काही भगवंताच्या धामाचे वर्णन आहे. आणखीन बरेच काही शास्त्रामध्ये वर्णन आहे. आणि पहा, असं वर्णन असलेल्या ठिकाणी आपण होतो, परंतु आपण काय करू, ते त्यागून इथं आलेलो आहोत. आणि तशाच गोष्टी प्राप्त करण्यासाठी इथं गाढवासारखं राबत आहोत. आणि त्या गाढवासारखं राबून पण तशा क्वालिटीच्या गोष्टी इथं मिळतात का, नाही मिळत. फार निम्न प्रतीच्या गोष्टी मिळतात, है ना. जसं भगवंताच्या धामात आपल्याला आंबे खायला मिळतील तर ते फार दिव्य आंबे आहेत. आणि इथं आपल्याला आंबे खायला मिळतात ते पण भरपूर पैसे देऊन, ते काय आहेत, भौतिक आंबे आहेत. त्या भगवंताच्या धामातल्या आंब्याची तुलना ह्या भौतिक कितीतर चांगल्या क्वालिटीच्या आंब्याची पण करू शकत नाही, है ना. किंवा कुठलीही गोष्ट या भौतिक जगातली.
आध्यात्मिक जगतामध्ये व्यक्तीला अशी शक्ती आहे की त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काही साधनांची आवश्यकता नाही. आपण जसं गाड्यातून घेऊन आलो तर काही आवश्यकता नाही. तो मनामध्ये इच्छा करूनच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि भ्रमण करण्याची इच्छा असेल तर भगवंताच्या कृपेने त्यांना दिव्य विमानं किंवा साधनं पण प्रदान केली जातात, ज्याच्याद्वारे ते आकाशामधनं काय करू शकतात, भ्रमण करू शकतात. आणखीन बऱ्याच काही गोष्टी तिथं उपलब्ध आहेत. परंतु याच्यापेक्षा सर्वोच्च गोष्ट कोणती आहे? याच्यापेक्षा सर्वोच्च गोष्ट आहे भगवंतांची सेवा. कारण भौतिक जगामध्ये आपल्याला या वेगळ्या गोष्टींच्याद्वारे आनंद प्राप्त होतो, म्हणून आपल्याला अशा भौतिक आनंद प्रदान करणाऱ्या गोष्टी फार आणखीन चांगल्या पद्धतीने भगवंताच्या धामात आहेत हे आपल्याला सांगावं लागतं. कशासाठी? कारण आपल्याला थोडं चांगलं वाटावं ह्यासाठी. कारण आपल्याला या भौतिक जगातला जो आनंद आहे या भौतिक साधनातूनच आपण अनुभवत असतो. मग तिथं याच्यापेक्षा आनंद आहे हे आपल्याला कळावं यासाठी तिथं याच्यापेक्षाही भौतिक काही जी बाहेरकारी साधनं आहेत ते फार चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत हे सांगावं लागतं आपल्याला, थोडं आकर्षित करण्यासाठी. परंतु त्याच्यापेक्षाही जादा दिव्य आनंद प्रदान करणारी गोष्ट तिथं आहे ती म्हणजे काय? भगवंतांची सेवा किंवा सानिध्य. आणि भगवंतांची सेवा आणि सानिध्य त्यांना प्राप्त होत आहे आणि त्याच्यामध्ये एवढा दिव्य आनंद प्राप्त होत आहे, त्यामुळे त्यांना ह्या भौतिक किंवा बाहेरकारी गोष्टी एवढ्या चांगल्यापणे उपलब्ध असून पण त्यांनी त्याच्यामध्ये काही रस घेत नाहीत किंवा इच्छा करत नाहीत. ही स्थिती भगवंताच्या धामाची आहे. आणि तिथं गेल्यानंतर कधीही त्या जीवाला चार दुःखांना सामोरं जावं लागत नाही. 4 दुःख कोणते आहेत? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. आणि 3 क्लेशांना पण सामोरं जावं लागत नाही. 3 क्लेश कोणते आहेत? आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आध्यात्मिक. ह्याला काही सामोरं जावं लागत नाही. आणि उलट त्याच्या काय तिथं शाश्वत जीवन आहे, शाश्वत आनंद आहे आणि शाश्वत काय ज्ञान आहे. त्याला सच्चिद आनंदमय जीवन असं म्हटलेलं आहे. आणि त्याचा अनुभव आपण घेतो. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे यद गत्वा न निवर्तन्ते. तिथं गेल्यानंतर आपल्याला पुन्हा इकडे यावं लागत नाही. मग अशा पद्धतीने भगवंताच्या धामाचं वर्णन आहे. आता आपण आणखी जेवढं करू तेवढं कमीच आहे, आपल्याला पुढं जायचं आहे. मग पुढचा श्लोक घेऊ आपण. मग आता पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात पहा. मोठं करू. तर आता पुढचा श्लोक आपण पाहू. सर्वांनी मागून म्हणा. पुढचा श्लोक पण फार प्रसिद्ध आहे. हा श्लोक बरेच भक्त आपल्या प्रवचनामध्ये सांगतात, प्रभुपाद पण सांगतात बऱ्याच वेळेला. आणि त्यामुळे बरेच भक्त या श्लोकाचं पाठांतर पण करतात. याच्या अगोदरचा पण श्लोक आणि हा पण श्लोक. तर सर्वांनी मागून म्हणा. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनशष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. भाषांतर आणि तात्पर्यशील प्रभुपाद यांच्याद्वारा भाषांतर पहा. कृष्ण काय म्हणत आहेत? बद्ध जगातील जीव माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांची कठीण संघर्ष करीत आहेत. या ठिकाणी फार महत्त्वपूर्ण मुद्दा एक कृष्ण सांगत आहे. तो म्हणजे काय? तो म्हणजे ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. ते म्हणजे काय की ह्या भौतिक जगातील प्रत्येक जो जीव आहे तो कोण आहे? माझा अंश आहे. ममै अंशो असं म्हटलं. म्हणजे इथं भगवंत एक प्रकारे घोषित करत आहेत, सर्वांना सांगत आहेत की तुम्ही कोणीही स्वतंत्र नाही आहात. भले तुम्ही स्वतःला स्वतंत्र मानून इंद्रियभोग करण्याचा प्रयत्न करत असाल, परंतु तुम्ही स्वतंत्र नाही आहात. तुम्ही माझ्याद्वारे अप्रत्यक्षपणे मायेच्या अधीन आहात. का? कारण तुम्ही सर्वजण कोण आहात? माझे अंश आहात. आणि कसे अंश आहात? सनातन. असं नाही की पहिला अंश होतो, आता मी काही विशेष कार्य करून मी काय करेन, भगवंतापासून वेगळा होऊ शकेन किंवा भगवंतांशी एकरूप होऊ शकेन. मग हे वेगळे विचार असतात भौतिक लोकांचे. भौतिक लोकांमधले जे नास्तिक लोक असतात ते स्वतःला भगवंतापासून वेगळे स्वतंत्र मानतात किंवा भगवंताचं अस्तित्व ते नाकारतात. आणि जी मायावादी असतात
ते भगवंताशी एकरूप होऊ इच्छितात. परंतु हे दोन्ही गोष्टी काय आहेत? चुकीच्या आहेत. इथं कृष्ण सांगत आहेत आपण त्यांचे अंश आहोत आणि सनातन अंश आहोत. असं नाही की आपण कधी भविष्यात त्यांच्यापासून वेगळे होऊ शकतो किंवा त्यांच्याशी एकरूप होऊ शकतो. आपण दोन्ही तसं होऊ शकत नाही. आपण पहिला पण अंश होतो, आत्ता पण अंश आहोत आणि पुन्हा पण अंशच राहू. मग हे महत्त्वपूर्ण ज्ञान इथं कृष्ण सांगत आहेत. आणखी पुढं काय सांगत आहेत? मनशस्तानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. आणि आपण सर्वजण भगवंताचे अंश आहोत, परंतु या भौतिक जगामध्ये आपण काय करत आहोत? मनासहित 6 इंद्रियाशी आपण काय करत आहोत? संघर्ष करत आहोत. आता मनासहित 6 इंद्रिय म्हणजे कोणते? 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना. तसे 10 इंद्रिय आहेत, त्यापैकी 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. मग त्याच्यापैकी प्रमुख 5 ज्ञानेंद्रियाचा इथं उल्लेख केलेला आहे. कारण ज्ञानेंद्रियाच्याद्वारे आपण काय करतो? ज्ञान प्राप्त करतो आणि नंतर कर्मेंद्रियाच्याद्वारे आपण कार्य करत असतो. मग ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत? डोळे, कान, नाक, जिभा आणि त्वचा. मग या ज्ञानेंद्रियाच्याद्वारे आपण ज्ञान प्राप्त करतो. कशाचं ज्ञान प्राप्त करतो? इंद्रिय विषयांचं. कारण इंद्रिय आहेत हे 5 इंद्रिय आहेत आणि ह्या इंद्रियाच्याद्वारे आपण इंद्रिय विषयांचं ज्ञान प्राप्त करतो, म्हणून यांना ज्ञानेंद्रिय म्हटलेलं आहे. इंद्रिय विषय म्हणजे कोणते? मग 5 इंद्रिय विषय आहेत. कोणकोणते आहेत? बऱ्याच वेळा सांगतो आपण. मग डोळ्याचा विषय काय? रूप. कानाचा विषय काय? ध्वनी. नाकाचा विषय काय? गंध. जिभेचा विषय काय? रस. आणि त्वचेचा विषय काय? स्पर्श. मग ह्या गोष्टींचं आपण ज्ञान प्राप्त करतो आणि मग इंद्रियांच्याद्वारे आपण ते अनुभवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग इंद्रियांच्याद्वारे आपण जेव्हा ते कार्य करतो कर्मेंद्रियाच्याद्वारे, तर त्याचा अनुभव कोण घेतं? मन घेतं. म्हणून मनाला ह्या इंद्रियांचा राजा म्हणलेला आहे. मग इथं कृष्ण काय सांगत आहेत की प्रत्येक जीव हा माझा अंश आहे आणि तो या भौतिक जगात आलेला आहे आणि त्यांनी काय केलं पाहिजे? अनासक्तीरूपी शस्त्राने या भौतिक जगतरूपी वटवृक्षाला छेदून माझ्या धामात आलं पाहिजे. परंतु तो जर माझ्या धामात नाही आला तर त्याला काय करावं लागतं? मग ह्या भौतिक जगामध्ये मनासहित जे इतर 5 इंद्रिय आहेत, एकूण 6 इंद्रिय आहेत, त्या 6 इंद्रियासोबत फार संघर्ष करावा लागतो. आणि फार संघर्ष करत त्याला काय करावं लागतं? जीवन जगावं लागतं. हा संघर्ष म्हणजे काय? की मग हे जे ज्ञानेंद्रिय असतात 5 ज्ञानेंद्रिय, ते काय करतात? ह्या भौतिक जगामध्ये भौतिक विषय पाहत राहतात आणि त्या ज्ञानेंद्रियाच्याद्वारे मग मन काय करतं? त्या भौतिक विषयाला अनुभव घेण्याची इच्छा करतं. मग जसं डोळ्याने काय आपण चुकीच्या गोष्टी पाहिलो, ज्या आपण पाहायला नको पाहिजे, जसं टी व्हीवर आपण मोबाईलवर बऱ्याच काही गोष्टी पाहत असतो, म्हणजे भौतिक लोक पाहत असतात. मग ते जे काही आपण पाहतो ते काही योग्य विषय आहेत का? डोळ्यासाठी योग्य विषय काय? भगवंताचं रूप पाहणं, भक्तांचं दर्शन करणं, भगवंताचं दर्शन करणं, ग्रंथ दर्शन करणं, त्याचं वाचन करणं, हे डोळ्याचं मुख्य कार्य आहे. कानाच्याद्वारे भगवंताचं कीर्तन ऐकणं हे मुख्य विषय आहे कानाचा. पण तो कानाच्याद्वारे लोक भौतिक गीत ऐकतात. जिभेच्याद्वारे आपण भगवंताचा प्रसाद ग्रहण केला पाहिजे, पण तो लोक जिभेच्याद्वारे भौतिक पदार्थ खातात. या त्वचेच्याद्वारे, शरीराच्याद्वारे आपण भगवंताला स्पर्श केला पाहिजे, भगवंताच्या विग्रहांना चरण स्पर्श केला पाहिजे, भक्तांना आपण स्पर्श केला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. परंतु ह्या त्वचेच्याद्वारे स्त्री पुरुषाचा आणि पुरुषाला स्त्रीचा संग करण्याची इच्छा असते. मग हे काय? भौतिक विषय आहे. मग इथं काय म्हणलेलं आहे? मन आणि 5 इंद्रियाच्याद्वारे व्यक्ती संघर्ष करतो. म्हणजे काय? की जेव्हा हे इंद्रिय आणि मन काय असतं? अनियंत्रित असतं, भगवंताच्या सेवेमध्ये लागलेलं नसतं, तर हे इंद्रिय आणि मन आपल्याला कशाकडे ओढतात? भौतिक विषयांकडे ओढतात. आणि मग आपण त्या इंद्रियाच्याद्वारे, मनाच्याद्वारे भौतिक विषयाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. मग जिभेच्याद्वारे भौतिक गोष्टी खाण्याचा प्रयत्न करतो, डोळ्याच्याद्वारे भौतिक गोष्टी पाहून त्याच्यात आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, कानाच्याद्वारे भौतिक गीत ऐकून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. आणि जेवढं आपण ह्या इंद्रियाच्याद्वारे भौतिक गोष्टींचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, तेवढं आपलं काय होतं? जन्ममृत्यूचे चक्र वाढतं. कारण हे मनुष्य जीवन भगवंताच्या सेवेमध्ये लावण्यासाठी मिळालेलं आहे. पण या मनुष्य जीवनामध्ये आपण काय करतो? ह्या इंद्रियांना आणि मनाला इंद्रिय भोगामध्ये जेव्हा लावतो, तर ते तात्कालिक आपल्याला आनंद वाटतो थोडा, परंतु तो जो भौतिक आनंद घेतल्यामुळे आपलं काय होतं? जन्ममृत्यूचं चक्र वाढतं.
वेगवेगळ्या योनीमध्ये जाण्याचं जी आपली संख्या आहे भविष्यामधली ती वाढत जाते. समजा आपण आता मनुष्य योनीमध्ये आहोत आणि पूर्वकर्मानुसार भविष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या 101 पशुयोनीमध्ये जायचं होतं समजा, आणि त्या 100 योनीनंतर पुन्हा आपल्याला मनुष्य योनी मिळणार होती किंवा भक्ती करण्याची संधी मिळणार होती. परंतु वर्तमान जीवनामध्ये ह्या 6 इंद्रियाच्याद्वारे म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि मनाच्याद्वारे आपण आणखी ज्यादा भौतिक इंद्रिय विषयांमध्ये लागू किंवा भोग करण्यामध्ये लागू, तर ते 100 जन्म राहणार नाहीत. काय होणार मग? वाढणार. आणि 200 होतील, 500 होतील, 1000 होतील. काही कमी आहेत का? किती योनी आहेत एकूण? 84 लक्ष योनी आहेत ना. मग जेवढं आपण इंद्रिय भोग करू ह्या मनाच्याद्वारे आणि इंद्रियाच्याद्वारे तेवढं आपलं काय होणार? योनी वाढणार. मग काही जण म्हणतील मग वाढत वाढत ज्यादा कितीपर्यंत जाईल? 84 लक्ष योनीपर्यंत जाईल ना. तर ठीक आहे, आपण भोग करून 84 लक्ष योनी जाऊ की पुन्हा मग नंतर मनुष्य योनी मिळेल भक्ती करायला. तर तसं पण नाही. तर लईच भोग करत राहिला तर 84 लक्ष योनी एकदा आपल्या काय म्हणतात की अकाउंटमध्ये लिहिल्या जातील. तो आणि भोग केला तर 84 लक्ष आणि पुन्हा 100 आणि योनी वाढतील. आणि मग म्हणा ते 100 योनी कुठल्या आल्या बरं? कारण 84 लक्ष योनी आहेत ना. तर त्या 100 योनी काय कुठल्या आल्या? त्या 84 लक्ष योनीमधल्याच पहिल्याच्या 100 योनी आणखी काय होतील? ॲड होतील. कळतं मी काय म्हणतोय? म्हणजे त्या 84 लक्ष योनी आपण पुन्हा भ्रमण करणार आणि त्यातल्याच पहिल्या 100 योनी पुन्हा आणि एकदा दुसऱ्यांदा जन्म घ्यावा लागणार. आणि पाप जरा केला तर 84 लक्ष योनी आणि पुन्हा 1000 योनी ॲड येतील आणि पुन्हा दुसऱ्यांदा त्या पहिल्याच योनीमधल्या. आणि लईच भोग केला तर कदाचित त्याच 84 लक्ष योनी आपल्याला डबलदा काय करावं लागेल? भ्रमण करावं लागेल. आणि भोग केला ज्यादा करत असाल तर ते 3-4 वेळाच त्या 84 लक्ष योनी पुन्हा पुन्हा यावं लागेल. कळत आहे काय म्हणतो आपण? त्यामुळे असं म्हणू नका की 84 लक्ष योनी आहेत की ठीक आहे लई पाप झाले ना, किती पण पाप केलं तर शेवटी ज्यादा किती योनी मिळणार आहेत? 84 लक्ष योनी मिळणार आहेत. आणि त्याच्यानंतर मनुष्य योनी मिळणारच आहे. तर नाही, एक विशिष्ट प्रकारे पाप केला विशिष्ट प्रमाणात तर 84 लक्ष योनी मिळणार आहेत. पण त्याच्यापेक्षा आणि ज्यादा पाप कृत्य केला किंवा भोग केला तर त्या 84 लक्ष योनीचं जे काही संख्या आहे ती आणखी डबल टिपल चौपट 5 पट त्याची पट्टी पण वाढत जाऊ शकते है ना. मी ह्याला काय म्हणलेलं आहे? मनशस्तानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. तो काय करतो? मनासहित 6 इंद्रियाशी त्याला संघर्ष करावा लागतो. कारण ते मन आणि 6 इंद्रिय त्याला काय करत आहे? खेळवत आहे, नाचवत आहे, त्याला आणखीन इंद्रिय भोग करण्यासाठी प्रेरित करत आहे. आणि तो त्यांच्या आहारी जाऊन ज्यादा इंद्रिय भोग करत आहे. मग त्या तात्कालिक कालावधीत त्याला वाटतं की मी किती मौज मजा करत आहे, आनंद घेत आहे पहा. आणि हे कुठं संघर्ष आहे? लोकांना असं वाटेल है ना, मी काय करत आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी कुठं बाहेर जाऊन ज्यादा आनंद वेगळ्या ठिकाणी खाणं पिणं करत आहे, फिरायला जात आहे, पिक्चर बघत आहे, भरपूर काय आनंद घेत आहे, कुठं संघर्ष आहे असं म्हणतील काही लोक. तर हीच मायेची खरी फसवणूक आहे की तुम्हाला वाटत आहे तुम्ही आनंद घेत आहे, परंतु त्या आनंदाच्याद्वारे तुम्ही भविष्यातला संघर्षाचा कालावधी वाढवत आहे. कारण तुम्हाला तो तात्कालिक आनंद मिळत आहे, परंतु त्या आनंदाच्या सोबत तुम्हाला 3 क्लेश पण मिळत आहेत. एखादा या भौतिक जगातला किती पण धनाढ्य किती पण ऐश्वर्यशाली व्यक्ती असू दे आणि त्याच्याकडे असणाऱ्या धनाचा तो किती तर जादा प्रमाणात भोग घेत असू दे, तरी त्याच्या जीवनामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी काही येणार नाहीत का? येणार आहेत. त्याच्या जीवनामध्ये 3 क्लेश येणार नाहीत का? येणारच आहेत. मग त्याला संघर्ष म्हणलेला आहे ना. आणि जेवढा तो जन्म घेईल तेवढ्या जन्मामध्ये त्याला काही भौतिक सुख पण मिळतील, पण त्याच्या सुखासोबत हे 4 दुःख आणि 3 क्लेश पण मिळतील. मग त्याला संघर्ष म्हणलेला. मग हा प्रत्येक जीव काय करत असतो? त्याच्या प्रत्येक जीवनामध्ये काय करत असतो? ते कार्य म्हणजे संघर्ष त्याला करावा लागत असतो. जेव्हा त्यांनी अनासक्तीरूपी शस्त्राला प्राप्त करून त्या भौतिक वटवृक्षाला छेदलं नाही तर. आणि मग त्या अनासक्तीरूपी शस्त्राला प्राप्त करायचं असेल तर मनुष्योनीमध्ये येऊन आपण मनाला आणि इंद्रियाला इंद्रिय भोगामध्ये न लावता कशामध्ये लावायचं आहे? भक्ताच्या संघामध्ये येऊन भगवद्गीता शास्त्राचं ज्ञान प्राप्त करून अनासक्तीरूपी शस्त्र प्राप्त करण्यामध्ये लावायचं आहे. मग हाच उपदेश भगवंत इथं क्रमाने देत आहे. आता तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय लिहितात पहा. मोठं तात्पर्य आपण छोटासा त्यातला भाग वाचू.
पहा इथं काय म्हणलेलं आहे, मी कर्सर ठेवला आहे तिथून पहा, सगळ्यांना दिसतंय मागे पण. या श्लोकात थोडं धुंदक दिसतंय तरी पण पहा, आणि दिसत नसलं तर ऐका ध्यानपूर्वक. या श्लोकातील कर्षती म्हणजे संघर्ष करणे हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बद्धजीव जणू काही लोखंडाच्या साकाने बांधला गेला आहे. तो मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि मन त्याला संसारात संघर्ष करण्यास भाग पाडणारे प्रमुख कारण आहे. जेव्हा त्याचे मन सत्गुणामध्ये स्थित असते, हां ठीक आहे इथंपर्यंत बसायचं. मी इथं म्हणलेलं आहे मन काय आहे, त्या संघर्षाला भाग पाडणारं प्रमुख कारण आहे. कारण इंद्रिय भोगाचे जे विषय आपण पाहतो, विषय म्हणजे जे पण काही आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी असतात. मग आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर अचानक काहीतरी गाड्यावर खाण्याची वस्तू दिसते, जी आपण पहिला खात होतो आणि फार त्याचा आनंद घेत होतो. मग ती पाहिल्या आपल्याला ती खाण्याची इच्छा येते. मग ती जी खाण्याची वस्तू आहे त्याला काय म्हणलेलं आहे, इंद्रिय विषय. आणि जी इच्छा येते ती इच्छा सर्वात पहिला कुठे येते, मनात येते. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे मन सर्व संघर्षाचं मूळ कारण आहे. आणि मनामध्ये ती इच्छा येते आणि मग मन काय करतं, इंद्रियांना प्रेरित करतं ते कार्य करण्यासाठी. मग ही सर्व यंत्रणा आहे. आणि याच्याबद्दल आपण बऱ्याच वेळेला आपल्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये पण चर्चा केलेली आहे. आणि तो मुद्दा इथं प्रपात म्हणत आहेत की सांगत आहेत की भगवान काय सांगत आहेत की एखादा व्यक्ती जर भगवंताच्या धामात जाण्यासाठी प्रयत्न करत नसेल तर मग त्याला काय करावं लागतं, या भौतिक जगामध्ये मन आणि इंद्रियाशी संघर्ष करून काय करावं लागतं, वेगवेगळ्या योनीमध्ये भ्रमण करावं लागतं. आणि त्या भ्रमणामध्ये वेगवेगळ्या दुःखांना आणि क्लेशांना सामोरं जावं लागतं. हा मुद्दा इथं कृष्ण सांगत आहेत. ठीक आहे, एवढाच भाग वाचू आपण ह्या श्लोकातला. पुढचा श्लोक घेऊ. आता पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण मग एखादा व्यक्ती भगवंताच्या धामात जाण्यासाठी प्रयत्न करत नाही, मनाशी आणि इंद्रियाशी संघर्ष करत इंद्रिय भोगाचं ह्या भौतिक जगामध्ये जीवन जगत राहतो, तर मग तो काय करतो, त्याला वेगवेगळ्या योनीमध्ये भ्रमण करावं लागतं. मग एखादा जीव वेगवेगळ्या योनीमध्ये कसा भ्रमण करतो हे आता कृष्ण पुढच्या श्लोकामध्ये सांगत आहेत. मग सर्वांनी श्लोक मागून म्हणा. शरीरम यद्वापनोति यच्चापि उत्क्रांतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधा निवाशयात. फार सुंदर उदाहरणं देऊन भगवान सांगत आहेत की एखादा जीव एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये कसा जातो. तर भाषांतर ध्यानपूर्वक ऐका. ज्याप्रमाणे वायू स्वतःसोबत गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव स्वतःसोबत जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. पहा, मी तर कृष्ण सांगत आहेत की एखादा जीव एका देहातून दुसऱ्या देहामध्ये कसा जातो आणि ते दुसरं देह त्याला कसं प्राप्त होतो, म्हणजे दुसरा देह कशा पद्धतीचा मिळेल हे कशावर निश्चित होतं. तर त्याचा मुद्दा, तो मुद्दा इथं कृष्ण सांगत आहे. मग कसं, जसं एखादा वायू स्वतःसोबत काय करून घेऊन जातो, गंध घेऊन जातो. जसं मगाशी आपण उदाहरण दिलं, कोणतं उदाहरण दिलं की वारा यमुनेच्या वरनं चालला होता, तर तो काय करतो की यमुनेतून काही जल बिंदू आणि फुलांचा सुगंध घेऊन जातो भगवंताची सेवा करण्यासाठी. मग तसंच वारा ज्या ठिकाणं घेऊन आपल्या भौतिक जगामध्ये पण ज्या भागातून जातो तर तिथलं ते काय करतो, गंध घेऊन जातो. मग समजा वारा एखादी विष्ठा सागणारी ठिकाण आहे, तिथून चालला असेल तर त्या वाऱ्यामध्ये कशाचा गंध असणार, त्या विष्ठेचा दुर्गंध असणार. आणि तोच वारा जर एखाद्या सुंदर बगीचेतून जात असेल तर त्या वाऱ्यामध्ये काय असणार, त्या बगीचेमधले वेगळे जे सुंदर फुलं आहेत त्या फुलांचा सुगंध असणार. तर तसंच म्हणलेलं ही मनुष्य योनी आहे. एखादा मनुष्य योनीमध्ये येऊन जर भगवंताची भक्तीची आध्यात्मिक कार्य करत असेल तर तो काय करतो, त्या आध्यात्मिक कार्यातून जे सत्वगुणाची चेतना त्याने विकसित केलेली आहे ती तो काय करतो, ती चेतना पुढच्या योनीमध्ये घेऊन जातो. आणि एखादा व्यक्ती ह्या मनुष्य योनीमध्ये येऊन जर इंद्रिय भोगाची किंवा तमोगुणाची कार्य करत असेल
तर मग तो काय करतो, त्या तमोगुणाची चेतना पुढच्या योनीमध्ये घेऊन जातो आणि त्यानुसार मग त्याला पुढची योनी मिळते असं म्हणलेलं आहे. मग इथं चेतनेची तुलना कशासोबत केलेली आहे, त्या गंधासोबत केलेली आहे. आणि वायूची तुलना कशासोबत केलेली आहे, सूक्ष्म शरीराशी केलेली आहे. किंवा सूक्ष्म शरीराच्या सोबत काय असतो, आत्मा पण असतो ना. जसं आपण बऱ्याच वेळा सांगतो की एखादा व्यक्ती ध्येय त्यागतो तर काय होतं, ते स्थूल शरीर तिथंच राहतं, बरोबर आहे ना. आणि स्थूल शरीर जातं, मग आत्मा पुढच्या योनीमध्ये जात असताना त्या आत्म्यासोबत काय जातं, सूक्ष्म शरीर. आणि सूक्ष्म शरीर कशाने बनलेलं आहे, मन बुद्धी अहंकार. मन बुद्धी अहंकारने बनलेलं आहे. आणि ते तिन्ही तत्व सूक्ष्म आहे. मग मन बुद्धी अहंकाराचं जे सूक्ष्म शरीर असतं आणि त्याच्यामध्ये आत्मा असतो आणि आत्म्यासोबत आणखीन एक घटक असतो, तो कोण असतात, परमात्मा ना. कारण परमात्मा नेहमी आत्म्यासोबत वास करतात किंवा जिथं आत्मा जात आहे कुठल्याही योनीमध्ये तर तिथं परमात्मा त्यांच्यासोबत जातात. मग वायूची तुलना कशाशी केलेली आहे, सूक्ष्म शरीर आत्मा आणि परमात्मा हे जे कॉम्बिनेशन आहे याला काय म्हणलं, वायू. आणि गंध म्हणजे काय की त्या आत्म्याने पूर्व शरीरामध्ये असताना जसं कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याच्याद्वारे जशी चेतना विकसित केलेली आहे त्याला कशाची उपमा दिलेली आहे, गंधाची उपमा दिलेली. मग वायू ज्या गंधातून जातो तसा गंध घेऊन जातो, दुर्गंध किंवा सुगंध जसा असेल तसं ते सूक्ष्म शरीर त्या पूर्वीच्या शरीरामध्ये त्यांनी चांगली कार्य केली असतील तर चांगली चेतना पुढे घेऊन जातो आणि वाईट कार्य केली असतील तर वाईट तमोगुणी चेतना तो पुढे घेऊन जातो. आणि मग सत्वगुणी चेतना असेल तर पुढच्या शरीरामध्ये त्याला मग देवी देवतांचं शरीर प्राप्त होतं. का, कारण तो वायू कशातून आलेला आहे, सुगंधातून आलेला आहे. आणि एखाद्याने चुकीची कार्य केली असतील, धार्मिक इंद्रिय भोगाची कार्य केली असतील तर मग ती चेतना तमोगुणी आहे. मग त्या जीवाला पुढच्या योनीमध्ये कोणाचे शरीर मिळतात, पशु शरीर मिळतात, निम्न शरीर मिळतात. म्हणजे एक प्रकारे तो वायू कशातून गेलेला आहे, दुर्गंधीतून गेलेला आहे. मग अशा पद्धतीने एक प्रकारे भगवान तिथं तुलना करून आपल्याला सांगत आहे. आणि त्यामुळे आपण जे मनुष्य जीवनी प्राप्त झालेले आहे हे कशासाठी वापरली पाहिजे, आपली चेतना योग्य सत्वगुणामध्ये आणण्यासाठी. कारण आपल्याला एक दिवस सर्वांना ध्येय त्यागायचं आहे आणि पुढच्या शरीरामध्ये आपल्याला कोणती योनी मिळणार, कशी चेतना मिळणार हे कशावर अवलंबून आहे, वर्तमान जीवनामध्ये आपण काय कार्य करतो याच्यावर अवलंबून आहे. आपण वर्तमान जीवनामध्ये भगवंताच्या भक्तीची सत्वगुणाची कार्य करू तर आपली चेतना सात्विक असणार आहे, शुद्ध असणार आहे. पुढच्या योनीमध्ये आपल्याला उच्च योनी प्राप्त मिळणार. परंतु ह्या वर्तमान जीवनीमध्ये आपण इंद्रिय भोगाचं कार्य करू तर आपली चेतना तमोगुणी बनणार आणि मग शरीर त्यागल्यानंतर पुढच्या योनीमध्ये आपल्याला निम्न योनी प्राप्त होणार आणि मग त्याच्यामध्ये आणखीन कष्ट दुःख आपलं भोगावं लागणार. मग अशा पद्धतीने एखाद्या आत्म्याचं काय होतं, स्थितांतर होतं एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये. मग हा इथं मुद्दा कृष्ण सांगत आहे. मग असं याचं तात्पर्य आहे ते थोडं छोटं आहे, ते पूर्ण वाचू तर आपण थोडं ध्यानपूर्वक पाहत ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांना दिसत नाही त्यांनी ध्यानपूर्वक लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. तात्पर्य, या श्लोकामध्ये जीवाचे वर्णन ईश्वर अर्थात देहाचा स्वामी असे करण्यात आले आहे. इच्छा असल्यास तो आपला ध्येय त्यागून उच्चतर योनी अथवा कनिष्ठ योनीही प्राप्त करू शकतो. त्याला सदैव आंशिक स्वातंत्र्य हे असतेच. म्हणजे इथं काय म्हणलेलं आहे, प्रत्येकानं नेहमी आंशिक स्वातंत्र्य असतं. आंशिक स्वातंत्र्य म्हणजे काय की आपण योग्य गोष्टी करायच्या का अयोग्य गोष्टी करायच्या याचा निर्णय घेण्याचा आपल्याला स्वतंत्रता आहे. परंतु जर आपण अयोग्य कार्य करण्याचा निर्णय घेतला तर त्याचं जे काही दुःखाच्या रूपात प्रतिक्रिया मिळणार आहेत ते आपण टाळू शकत नाही, त्याला मात्र आपल्याला भोगावं लागणार. म्हणून इथं काय म्हणलेलं आहे, स्वातंत्र्य आहे आपल्याला, परंतु पूर्ण स्वातंत्र्य आहे का, नाही. आपल्याला कसं स्वातंत्र्य आहे, आंशिक स्वातंत्र्य आहे. पूर्ण स्वातंत्र्य कशाला म्हटलं गेलं असतं की मला जसं पाहिजे तसं मी वागेन, इंद्रिय भोग करेन आणि त्याची जी काही दुःखाच्या रूपात प्रतिक्रिया माझ्या जीवनात येत असतील ना त्या पण मी स्वीकारणार नाही. भगवंत मला ते देऊ शकत नाही. मी इंद्रिय भोग पण करेन आणि माझ्या जीवनात काही दुःख पण येणार नाहीत, मी मौज मजा करत राहीन शाश्वत रूपात. असं जर आपली स्थिती असती तर आपण काय असतो, पूर्णतः स्वतंत्र आहे असं म्हणू शकलो असतो. पण तशी स्थिती आहे का आपली,
नाही. आपली स्थिती काय आहे की आपल्याला चांगलं कार्य करायचं का वाईट कार्य करायचं याची स्वतंत्रता आहे, पण ते एकदा निर्णय घेऊन आपण वाईट कार्य केलं की त्या वाईट कार्याच्या दुःखाच्या रूपात जी प्रतिक्रिया येणार आहे त्याला मात्र आपण नाकारू शकत नाही. म्हणून काय म्हणलेलं आहे, आपल्याला स्वतंत्रता आहे, परंतु ते कसं आहे, अल्प स्वातंत्र्य आहे किंवा आंशिक स्वातंत्र्य आहे. मग इथं प्रभुपाद ते म्हणत आहे. आणि पुढं म्हणलेलं आहे, कोणत्या प्रकारचे देहांतर करावे हे त्याच्यावर अवलंबून असते. त्याच्यावर म्हणजे कोणावर? आपल्यावर. मृत्यू समयी त्याने ज्या प्रकारची भावना निर्माण केली आहे त्या भावनेनुसार त्याला पुढील ध्येय प्राप्त होतो. जर त्याची भावना कुत्र्या मांजराप्रमाणे असेल तर त्याला निश्चितच कुत्र्याचे किंवा मांजराचे शरीर प्राप्त होते. जर त्याने आपली चेतना दैवी गुणावर केंद्रित केली असेल तर त्याला देवतेचे रूप प्राप्त होते. आणि जर तो कृष्ण भावनाभीत असेल तर त्याला आध्यात्मिक जगतातील कृष्ण लोकाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी तो श्रीकृष्णाच्या सानिध्यात वास करतो. पहा, असं सांगितलं. मग कुत्र्या मांजराची चेतना म्हणजे काय? याचा अर्थ आपण कुत्र्या मांजरापर्यंत बनलेलो आहे का? बाहेरकारी शरीराच्या द्वारे बनलेलं नाही आहे, पण तो विचाराने आणि चेतनेने व्यक्ती बनतो. तसा जसं भौतिक लोक आहेत ते त्यांच्या जीवनाचा उद्देश काय? पैसे कमवा आणि फक्त इंद्रिय भोग करा. इंद्रिय भोगामध्ये 4 कार्य ते करतात. 4 कार्य कोणते? आहार, निद्रा, भय आणि मैथून. हे 4 कार्य प्रत्येकजण करत आहे. मग एखादा व्यक्ती मनुष्ययोनीमध्ये येऊन तेच 4ही कार्य करत असेल, फक्त तो पैसा कमवून पशुपेक्षा जरा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायला आहे, परंतु तेच 4 कार्य करायला आहे. म्हणजे याचा अर्थ त्याची चेतना कोणाप्रमाणे आहे? कुत्र्या मांजराप्रमाणे, म्हणजे पशुवनाने. मग तो ध्येय त्यागल्यानंतर पुढच्या योनीमध्ये कसा त्याला योनी मिळणार? अशीच योनी मिळणार. मग कुत्र्या मांजराप्रमाणे म्हणजे कुत्र्या मांजराचीच मेल असं नाही, डुकराची मेल, गाढवाची मेल, आणखीन बरेच जीव आहेत. मग कुठल्याही पशुची मेल राहतील. आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे स्तर आहेत. पशुच्या स्तरामधले पण समान स्तर नाही आहेत. मग एखाद्याला पशुमध्ये गाईची योनी मिळेल तर थोडं ते भोगाची चेतना आहे, परंतु जरा कमी भोगाची चेतना आहे. परंतु एखाद्याची फारच आणखीन तमोगुणी चेतना असेल तर त्याला डुकराचं शरीर मिळेल. कारण डुक्कर काय असतं, त्याला काही ते फरकच करत नाही खाण्यामध्ये, है ना. काय विष्ठा पण खातं, काय गटारीमध्ये काय पण पडलेलं ते पण खातं. मग आता मनुष्यामध्ये असे काही जीव आहेत, विशेष करून नॉर्थ ईस्ट साईडमध्ये आपल्या भारताच्या किंवा चायनीज लोक आहेत, त्यांना काही फरकच करत नाहीत ते. जसं विनोदाने म्हणतात, आकाशामध्ये उडणारं विमान आणि रस्त्यावर चालणारी एखादी गाडी आणि पाण्यामध्ये असणारं जहाज हे सोडून ते लोक सर्व काही खातात असं म्हटलं जातं, है ना. म्हणजे आकाशावर उडलेला कुठला पण पक्षी असू दे, कावळा पण पकडला तर ते खातील. मग आकाशात उडणारं जे विमान आहे ते सोडून सर्व खातात ते. आणि रस्त्यावर चालणारं जी काही गाडी आहे, कारण ती यंत्र आहे ना, यंत्र खाऊ शकत नाही. बाकी सजीव कुठलाही प्राणी घ्या ते खातात. आणि पाण्यामध्ये चालणारं जहाज सोडून पाण्यामध्ये जे काय आहे सर्व खातात. मग असे ते जीव आहेत. मग निश्चित त्यांची चेतना पशुयोनीप्रमाणे आहे. मग त्या जीवांना मृत्यू झाल्यानंतर कोणती योनी मिळणार आहे? असंच डुक्कर किंवा अशी योनी मिळणार आहे. ठीक आहे, तुम्ही ते खायची इच्छा आहे ना, तर मनुष्य योनी त्यासाठी मिळाली नव्हती, परंतु तुम्ही तसं केलं ना तर ठीक आहे. तसं करण्यासाठी जी योग्य शरीर आहे तसं तुम्हाला देतो मी. असे मायादेवीचं यंत्रणा आहे. त्याला काय मिळतं? डुकराचं शरीर मिळतं. आणि एखादा नैतिक जीवन जगत असेल, प्रामाणिक जीवन जगत असेल, कोणाला काही कष्ट देत नाही, थोडं धार्मिक काही विधीचं पालन करतो, मग त्याला कोणती योनी मिळते? देवी देवताची योनी मिळते. आणि एखादा भक्त असेल, कृष्ण भावनावी चेतना त्यांनी विकसित केली असेल भक्ती करून, मग त्याला काय मिळतं? भगवंताचं धाम मिळतं. मग तिथं जाऊन पुन्हा त्याला इथं धाम भौतिक जगामध्ये यावं लागत नाही. मग हे काय? भगवंतांची यंत्रणा आहे, है ना. आणि मग त्यासाठी उदाहरण कशाचं दिलेलं आहे? वायू आणि गंधाचं, है ना. मग आता पहा, आपण म्हणाल की एखादा सूक्ष्म शरीर जात असताना त्याच्यामध्ये चेतना कशी जाते बरं? मग आता उदाहरणं पहा, भगवान किती तंतोतंत देत आहे. आता वायू जात आहे तर त्या वायूतून सुगंध किंवा दुर्गंध जात आहे, तर ते दुर्गंध किंवा सुगंध आपण पाहू शकतो का? डोळ्याने पाहू शकत नाही. फक्त ते आपण कानाने अनुभवू का नाकाने अनुभवू शकतो. तसंच म्हणलेलं आहे, जेव्हा सूक्ष्म शरीर आणि त्याच्यामध्ये आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो
तर त्या सूक्ष्म शरीरातून मन बुद्धी अहंकाराच्या सोबत आपली ह्या वर्तमान जीवनातली चेतना कशी जाते हे आपण समजू शकत नाही किंवा पाहू शकत नाही. म्हणून तर भगवंतांनी उदाहरण कशात दिलं? वायूस आणि गंधाचं दिलं. उदाहरण असं पण दिलं असतं की एखादा व्यक्ती जात असताना रस्त्यावर पडलेली एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, हे पण उदाहरण देऊ शकले असते. ते उदाहरण का दिलं नाही? कारण एखादा व्यक्ती रस्त्यावरनं जात असताना त्याला काहीतरी एक वस्तू मिळाली तर ती वस्तू उचलून ते दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असेल तर ती गोष्ट आपण डोळ्याने पाहू शकतो. कळतं मी म्हणतो? मग ते उदाहरण इथे लागू होणार नाही. का? कारण आत्मा जेव्हा सूक्ष्म शरीरासोबत दुसऱ्या शरीरामध्ये जातो तर त्याच्यासोबत त्याची भावना जाते. ती भावना आपण पाहू शकत नाही. भावना सोडा, आपण आपलं आत्मा किंवा ते सूक्ष्म शरीर पण पाहू शकत नाही. म्हणून भगवंतांनी उदाहरण काय दिले पहा, जे वायू त्या गंधाला घेऊन जातो तर ती भावना म्हणजे काय? सूक्ष्म शरीर आहे. मग ते सूक्ष्म शरीर जसं पाहू शकत नाही तसं वायू पण आपण पाहू शकत नाही. आणि जसं भावना पाहू शकत नाही तसं तो वायू जे गंध घेऊन चाललेला आहे ते गंध आपण पाहू शकत नाही. मग तसे उदाहरणं आहे. मग अशा पद्धतीने भगवंतांनी ध्यान तर कसं होतं ते इथं सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण मग ध्यान तर झाल्यानंतर त्याला जे काही इंद्रिय मिळतं, शरीर मिळतं, ते शरीर कसं मिळतं ते पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण सांगत आहे. तर 1 वाजलेले आहेत. पुढचा श्लोक घेऊन आणि आपण जरा थांबू. हां नमस्कार. तर पुढचा श्लोक आपण सर्वांनी मागून म्हणा. श्रोत्रं चक्षुपर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. याचाही अर्थ आपण ध्यानपूर्वक ऐका. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, नेत्र, जिवा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषयांच्या समूहाचा उपभोग घेतो. तर पहा कृष्ण किती सुंदर ज्ञान देत आहेत. म्हणून आपण बऱ्याच वेळा म्हणतो की हे भगवद्गीतेमध्ये जे काही ज्ञान दिलेलं आहे हे ज्ञान आपण जगातील कितीतर विद्वान व्यक्तींचे ग्रंथांना, फार प्रसिद्ध असे ग्रंथांना, त्या कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला मिळणार नाही. मग पाहत आता कृष्ण तर पुढं काय सांगत आहेत की जसं वायू गंध घेऊन जातो तसं सूक्ष्म शरीर त्या जीवाची पूर्वचेतना पुढच्या शरीरामध्ये घेऊन जातं. आणि मग त्याची जशी चेतना होती पूर्व शरीरामध्ये तशा पद्धतीने पुढच्या शरीरामध्ये त्याला इंद्रिय प्राप्त होतात. म्हणजे शरीरच प्राप्त होतं. जसं आता मगाशी जसं उदाहरण दिलं की एखाद्या व्यक्तीला खायचे काही नियमच त्यांनी ठेवले नाहीत, जे काय मिळते दिसत तर ते खाण्याची त्यांनी कार्य केलं तर त्याची चेतना आता त्याप्रमाणे आहे. तर पुढच्या योनीमध्ये त्याला शरीर कसं मिळणार? मनुष्याप्रमाणे मिळणार का? नाही. कारण मनुष्याला जे कान मिळालेले आहेत, नाक मिळालेले आहे, जिभा मिळालेलं आहे ते काही पण खाण्यासाठी मिळालेलं नाही. ते विशिष्ट काही पदार्थ खाण्यासाठी मिळालेलं आहे, विशेष करून शाकाहार, आणि ते पण भगवंतांना अर्पण केलेलं. त्यामुळे त्या जीवाला पुढच्या योनीमध्ये मग मनुष्य योनी मिळणार नाही. मग अशी कोणती योनी आहे 84 लक्ष योनीमध्ये ज्या योनीमध्ये त्या इंद्रियाच्याद्वारे तो काही पण खाऊ शकतो? मग तशी योनी आहे डुकराची योनी. मग डुक्कर काय? डुकराला अशी जीभ मिळालेली आहे की तो रस्त्यावर जे काय पडलेलं आहे ते चाटणार आणि ते खाणार, कुठली गोष्ट टाळणार नाही. आणि डुकराला असं नाक मिळालेलं आहे की रस्त्यावर एखादी घृणित वस्तू आहे ती आपल्यासाठी मनुष्यासाठी फार दुर्गंधयुक्त आहे, परंतु त्याच्या नाकाच्याद्वारे त्याला ते दुर्गंधयुक्त वाटणार नाही. त्याच्या नाकाच्याद्वारे वाटणार किती सुंदर वास आहे, किती आनंद मिळालेला, असा तो विचार करणार. का? कारण त्याची इंद्रिय आणि आपली इंद्रिय वेगळी आहेत. का? कारण प्रत्येकाला त्याच्या पूर्व चेतनेनुसार इंद्रिय मिळालेले आहेत. कान, नाक किंवा जिभा किंवा त्वचा प्रत्येकाला. आणि पशुमध्ये पण बदल आहे. जसं गाई आहे, गाईची जी इंद्रिय चारा खाण्यासाठी बनलेली आहे. गाईच्या समोर जर मांसाचा तुकडा टाकला तर ती मांसाचा तुकडा सुगंध त्याला ते घेणार नाही किंवा खाणार नाही. कारण गाईची जीभ आहे ती चारा खाण्यासाठी बनलेली आहे किंवा नाक त्यासाठी बनलेले आहे. कारण पूर्व चेतनेनुसार तसे त्याला इंद्रिय मिळालेले आहेत. परंतु वाघासमोर तुम्ही
चारा टाकला तर वाघ ते चारा खाणार नाही, कारण वाघाची जी इंद्रिय आहेत ती मांस खाण्यासाठी बनलेली आहेत. कळत आहे आपण काय म्हणतोय? मग अशा पद्धतीने प्रत्येकाला पूर्व चेतनेनुसार काय मिळतात, ह्या वर्तमान शरीराचे इंद्रिय प्राप्त होतात. आणि त्या इंद्रियानुसार इथं काय म्हणलेलं आहे पहा, त्या रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषयांच्या समूहाचा उपभोग घेतो. विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय समूहाचा म्हणजे काय? जसं मनुष्याला आपल्याला इंद्रिय मिळालेले आहेत तर आपण चांगले पदार्थ बनवून खात आहोत. मग ते पदार्थ म्हणजे काय? विशिष्ट प्रकारचे इंद्रिय विषयांचा समूह आहे. मग भाकरी आहे, भात आहे, आमटी आहे, स्वीट आहे, मग हे सर्व काय वेगवेगळे इंद्रिय विषय आहेत. आणि त्याला एकत्र केलं म्हणजे ते इंद्रिय समूह झाला. मग तसं डुक्कर काय खातो? विष्ठा खातो. काही म्हणजे एकदम गलीचे पदार्थ, नासके पदार्थ टाकलेले आहेत तो खातो. काही प्लॅस्टिकचे जे तुकडे खातो, काय पण बरंच खातो तो. मग त्याच्यासाठी ते इंद्रिय विषय आहेत. आणि ते सर्व इंद्रिय विषय मिळून त्याच्यासाठी तो काय इंद्रिय विषयांचा समूह आहे ना. आणि तशापर्यंत तो भक्षण करत आहे. मग हे पहा कृष्ण किती सूक्ष्म मुद्दे सांगत आहे. आणि पहा हा जो भेद आहे फक्त वेगळ्या पशूमध्येच नाही आहे, तर एका प्रकारच्या पशूमध्ये पण तो भेद आहे. जसं मनुष्याची योनी घ्या, तर आता मनुष्याची योनी आहे, आपल्या सर्वांना एका प्रकारचे नाक किंवा कान किंवा डोळे मिळालेले आहेत. वरवर पाहता आकार सर्वांच्या नाकाचा कानाचा एकसारखाच आहे. हा एखाद्याचं नाक लांबडा, एखाद्याचं छोटा आहे, असं काही थोडा बदल असेल. पण सामान्यतः मनुष्याचे सर्व इंद्रिय एकसारखे आहेत. परंतु त्या इंद्रियाच्याद्वारे विषय भोग घेण्याची जी भावना आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. कळत आहे? मग आता आपण आता साधना करत आहोत, तर आपले इंद्रिय आता जरा शुद्ध झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला कांदा लसूणाचा वास आला किंवा समोर दिसलं तर आपल्याला लगेच घृणित वाटतं. तोच कांदा लसूण आपण पहिला फार आवडीने खात होतो. आम्ही पण खात होतो. शेतामध्ये असं हातानं फोडून खात होतो आहे ना, फार चांगलं वाटायचं आहे ना. ते कापल्यापेक्षा फोडून खाल्लेला आनंद वाटायचा, आम्हाला तर वाटायचा आहे ना. आणि ते फार आनंद वाटायचा आहे ना. परंतु आता त्याच जिभेला किंवा त्याच नाकाला त्या कांद्याचा वास आता दुर्गंधी वाटत आहे. का? कारण इंद्रियाचं काय झालेलं आहे? शुद्धीकरण झालेलं आहे. आणि मांसाहार लोकांना फार आनंद वाटत होता पहिला, बऱ्याच भक्तांना वाटतच होता. पण आता ती मांसाहार पाहिल्यानंतर आता गलिच्छ वाटतं. परंतु आपल्यासोबतच इतर मनुष्य आहेत आपल्या आसपास, त्यांना ती गलिच्छ वाटत नाही. त्यांना कांदा नसला तर ते जेवण अरुची म्हणजे काय म्हणतात की चांगलं वाटत नाही. आणि मांसाहार त्यांनी केला असला त्याचा वास आला तर एकदम त्यांना फार म्हणजे तोंडाला पाणी सुटतं. का? कारण त्यांचे जे इंद्रिय आहेत ते काय आहेत? जरी मनुष्याची इंद्रिय आहेत, वरवर पाहता आपल्या नाकाचा आकार तसा आहे, जिभेचा आकार तसा आहे, दाताचा आकार तसा आहे, परंतु त्या इंद्रियामध्ये भावना वेगवेगळ्या आहेत. कळतं आपण काय म्हणते? मग आपल्या विट्यामध्ये असे लोक आहेत की ते मांसाहार करतात, पण त्या मांसाहार करणाऱ्यामधले पण आणि फरक आहेत. मग मांसाहार करण्यामधले आपले सनातन धर्मी आहेत, ते बकरीचं मांस खातील, बाकीचे काही खातील, पण तो गाईचं मांस खाणार नाही. परंतु आपल्या विट्यामध्येच विशेष समुदायाचे लोक आहेत, त्यांचं नाव घेण्याची आवश्यकता नाही, आपल्याला माहीत आहे. असे समुदायाचे लोक आहेत त्यांना गाईचं मांस बकरीच्या मांसापेक्षा जादा आवडतं. त्याच्यामध्ये त्यांना रुची वाटते. का? कारण इंद्रिय त्यांच्या इंद्रियांची जी काही भावना आहे ती आणखी जादा तमोगुणी आहे, जरी इंद्रिय आपल्यासारखेच आहेत. मी हे का सांगत आहोत की वेगवेगळ्या योनीमध्ये जे वेगवेगळे इंद्रिय असतात त्यांचा आकार जरा वेगळा वेगळा असेल. जसं डुकराचं कान आणि आपलं कान वेगळं असणार. डुकराचं कान जरा चपटं असतं, कान नाही नाक, आणि आपलं कान जरा उठलेलं आहे. बाकीच्या डुकराचं किंवा गाईचं किंवा पशुचं कान वेगळे असतात, आपले कान वेगळे आहे आकाराला. मग त्याच्यामध्ये जरा भेद आहे असं मानू शकतो. परंतु मनुष्य योनीमध्येच सर्वांची इंद्रिय वरवर पाहतात, सर्व आकार एकसारखा वाटतो, परंतु त्यांच्या इंद्रियाच्याद्वारे आनंद घेण्याची प्रवृत्ती मात्र वेगवेगळी आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आता आपल्या विट्यामध्ये कुत्र्याचं मांस कोण खात असेल का? नाही खात है ना. परंतु जसं नॉर्थ ईस्टमधले आपण मगाशी म्हणलो, तर तिथले लोक काय करतात? कुत्र्याचे मांस खातात है ना. मग त्यांची चेतना आणि ते इंद्रिय आणखीन तमोगुणी आहेत. मग हे आहे. जसं आम्ही एकदा काल सांगितलं होतं की एकदा आम्ही अलीकडे म्हणजे काही कालावधीपूर्वी एक व्हिडिओ बघितला होता. मग असंच त्यांनी पाठवलं होतं एका भक्ताने एका ग्रुपवर. तर त्या व्हिडिओमध्ये काय होतं, जिवंत बेडके
आपण एकदा सांगितलं होतं, ऐकल्यात आता प्रसाद पण घेणार आहे आपण, तेव्हा तुम्हालाही वाटेल. परंतु त्याच्यामध्ये दाखवलं जिवंत बेडके त्याने असं तेल ओकत होतं, त्याच्यामध्ये टाकले आणि ते कडपुडू लागले, असे उड्या मारू लागले आणि त्याला त्यांनी फ्राय केलं त्या उकट्या तेलामध्ये, आणि ते एकदम असं फ्राय झालं, त्याला ते खाऊ लागले. का? आणि ती मनुष्ययोनीमध्ये येऊन पण त्यांची काय ते इंद्रियांची जी प्रवृत्ती आहे ती काय झालेलं आहे, त्या पशूंप्रमाणे झालेलं आहे. मी तर हे का सांगितलेलं आहे, कारण त्यांना काय होतं, प्रत्येक जीवाला पूर्वजन्मात त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याच्याद्वारे त्यांनी जी चेतना विकसित केलेली आहे, असं काय माहिती, चेतना विकसित केलेली आहे, त्याच्यानुसार काय होतं, त्याला इंद्रिय मिळालेले आहे आणि त्याच्यानुसार तो काय करत आहे, वेगवेगळ्या विषयांचा आनंद घेत आहे. मग आपण सात्विक भगवंतांना भोग लावून आनंद घेत आहे, कीर्तनामध्ये आपण भगवंताच्या हरिनामामध्ये आनंद घेत आहे. परंतु भौतिक लोक मग भोग न लावता अन्न घेत आहेत, त्याच्यामध्ये मांसाहार घेत आहेत, मांसाहारमध्ये पण मग आपण जे वेगळे स्तर सांगितले त्या पद्धतीने घेत आहेत. ऐकताना गाणी, ऐकताना पिक्चरची गाणी ऐकत आहेत, पाहताना काही भौतिक गोष्टी पाहत आहेत. प्रत्येकजण त्यांच्या पूर्वचेतनानुसार त्यांना इंद्रिय मिळालेले आहेत आणि त्या इंद्रियाच्या भावनेनुसार त्यांनी इंद्रिय विषयांचा आनंद घेत आहेत. मग अशा पद्धतीने व्यक्तीला काय होतं, पुढचं शरीर मिळतं आणि त्या शरीरामध्ये त्याच्या पूर्वचेतनेनुसार त्याची इंद्रिय पण त्याला प्राप्त होतात आणि त्या इंद्रियानुसार मग तो इंद्रिय भोगाचा कार्य करतो. परंतु मनुष्य जीवनामध्ये काय एक लाभ आहे की ठीक आहे, पूर्वजन्मानुसार आपल्याला किती पण पतित शरीर मिळालं असेल, किती पण तमोगुणी इंद्रिय मिळाले असतील, तरी तो जर भक्तांच्या संघात आला, भक्ती करू लागला, तर मग काय होतं, त्याचं इंद्रिय शुद्ध होतात. प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा शब्द ऐकायला मिळतो किंवा पाहायला मिळतो, ते म्हणजे काय की आध्यात्मिक साधनेच्याद्वारे आपली इंद्रिय शुद्ध होतात. मग बऱ्याच वेळेला काही वेळेला आपल्याला वाटेल पण, जर आपण चिंतन केलं असेल तर, इंद्रिय शुद्ध होतात म्हणजे काय होतं बरं, म्हणजे इंद्रिय जसे आहेत तसेच दिसतात. शुद्ध होतात म्हणजे काय, असं डोळे लाल होते पहिला पांढरे झाले किंवा जीभ काही होते काही वेगळे झाले असं होतं का? नाही, इंद्रिय तसेच राहतात. शुद्ध होतात म्हणजे काय, त्या डोळ्यांच्याद्वारे आपण जेव्हा जी भौतिक विषयाचा आनंद घेत होतो ती म्हणजे काय, इंद्रियांची दूषितता होती. आणि आपण काय झालं, आता भक्तीच्याद्वारे ती भौतिक इंद्रियाचे विषय त्यागले आणि आता भक्तीच्या संबंधित गोष्टी आपण करू लागलो इंद्रियाच्याद्वारे. म्हणजेच काय झालं, आपले इंद्रिय शुद्ध झाले. मग पहिला आपण मांसाहार करत होतो, बरेच काही गोष्टी खात होतो, ते आपण त्यागले, आता आपण आता भगवंतांचा प्रसाद घेऊ लागलो, म्हणजे आपले इंद्रिय शुद्ध झाले है ना. आणि डोळ्याने आपण काही भौतिक गोष्टी पाहत होतो, आता त्यापेक्षा आपल्याला भगवंताचं सुंदर रूप पाहणं, भक्तांचं दर्शन करणं, यात्रेला जाऊन दर्शन करणं, कथांचं ग्रंथांचं दर्शन करणं, याच्यामध्ये आनंद मिळत आहे. म्हणजे डोळे आपले शुद्ध झाले. कानाद्वारे आपण भौतिक गीत ऐकत होतो, त्याच्यामध्ये आनंद घेत होतो, आता आपण काय करतो आहे, कीर्तन लावतो, कीर्तन ऐकतो. जसं भक्त आहेत आपले बरेच की ते पहिला पिक्चरची गाणी लावून आम्ही पूर्वी आमचं काम करत होतो, पण आता काही आम्ही नाही, कीर्तन लावतो, कथा लावतो आणि आमचे काम करतो. म्हणजे काय झालं, आपलं कान शुद्ध झाले है ना. आणि काय राहिलं, कुठलं नाक, आता नाकाच्याद्वारे काय करत होतो आपण, म्हणजे भौतिक सुगंध घेत होतो. बरेच जण मग सेंट मारतात, परफ्यूम मारतात है ना, आणि त्याचा सुगंध त्यांना चांगला वाटतो. मग एखाद्या पुरुषाने काही मेन परफ्यूम मारला असेल, स्त्रीने काही स्त्रीचं परफ्यूम मारला असेल, तर एकमेकांना विचारतात पण, अहो तुम्ही कोणता परफ्यूम मारलेला आहे, भरपूर चांगला येतो, त्याच्यामध्ये आनंद वाटतो. पण बघताना त्याच्यामध्ये काही आता वाटत नाही, उलट ते आणखी ते इरिटेटिंग वाटतं है ना. परंतु बघताना भगवंतांना अर्पण केलेली फुलं आहेत, तुळशी दल आहे, त्याचा सुगंध घेणं, तो भगवंतांना अर्पण केलेला हार आहे त्याचा सुगंध घेणं, तो फार आनंददायक वाटतं. म्हणजे काय झालं, नाक काय झालं, आपलं शुद्ध झालं है ना. आणि त्वचेमध्ये स्त्री पुरुषाला आणि पुरुषाला स्त्रीचा संग घेण्याचा, स्पर्श करण्याचा आनंद वाटत असतो. पण बघताना आता काय करतं, भगवंताचं घरामध्ये विग्रह आहेत, ते सेवा करत आहेत, तर भगवंताच्या विग्रहांचा आपला स्पर्श होत आहे, चरणाला आपण स्पर्श करत आहोत, भक्तांना आलिंगन देत आहोत, भक्तांची सेवा करत आहोत, तर त्याच्यामध्ये भक्तांना आनंद वाटतो. म्हणजे काय झालं, तर आपले इंद्रिय शुद्ध झाले. मग तो मुद्दा इथं प्रभुपाद सांगत आहे. तर ठीक आहे, वेळ झाला, 1:15 वाजले, तर 1 तास बरोबर आपण 12:15ला सुरू केलं, तर म्हणून 1 तास बरोबर झालं. ठीक आहे, मग आता आपण काय करू, इथं थांबू. तर आपले किती 9 नंबरच्या श्लोकांपर्यंत आपण चर्चा केली. आता पुढच्या श्लोकांना जादा वेळ नाही, 10वा आणि 11वा श्लोकावर थोडी चर्चा होईल आणि तिथून पुढचे श्लोक आहेत ते जादा
चर्चा न म्हणजे चर्चा करण्याची आवश्यकता नाही. ज्यादा श्लोक भाषांतर वाचून आपण फटाफट चर्चा करू है ना. आणि आज आपण हा अध्याय पूर्ण करू हां. तर ठीक आहे, 9वा श्लोक पूर्ण झाला. ठीक आहे. तर कोणाला काही 1-2 मिनटं काही शंका किंवा प्रश्न आहे आत्ता जी चर्चा केली याच्याबद्दल? आनंद मन घेतं इंद्रियांच्या द्वारे, दुःख मन भोगतं, मन भोगतं का आत्मा भोगतं? हां, चांगला प्रश्न आहे प्रभूंचा. की प्रभूजी म्हणतात की आनंद जर मन अनुभवतं, जसं आपण मग असं म्हणालो की इंद्रिय विषयांचा म्हणजे इंद्रियविषयी काय करतात की स्वीकारतात. म्हणजे जिभेच्याद्वारे आपण अन्न घेतो आणि जिभेवर ठेवतो, मग तो जो आनंद येतो तो आनंद कोण अनुभवत असतं? मन अनुभवत असतं है ना. मग प्रभूजी म्हणतात की मग दुःख जे होतं ते दुःख कोण अनुभवतं? तर ते दुःख पण मनच अनुभवतं. म्हणजे आत्मा पण अनुभवतो, परंतु अनुभव घेण्याचं साधन कोण आहे? मन आहे है ना. मग ते आहे. जसं आता आपण आपल्या हाताला समजा काहीतरी म्हणजे हे झालेलं आहे, काय म्हणतात की काहीतरी दुखापत झालेली आहे आणि जरा हात जरा सुजलेला आहे समजा, किंवा कुठलाही पाय ते, आणि त्याला थोडं आपल्याला शेकायचं आहे. शेकायचं असतं ना, म्हणजे डॉक्टर्सने सांगतात. मग शेकायला आपण काय करतो? डायरेक्ट गरम त्याला चिटकवतो का? नाही. काय करतो? त्याच्यावर काहीतरी कापड लावतो, किंवा ते काहीतरी एक हे पण असतं, काय म्हणतात की कुशनसारखं असतं, आणि त्याच्यामध्ये ते गरम पाणी घालून ते आपण काय करतो? शेकतो. मग ते जे कुशन आहे, किंवा काही जण मग कापड ठेवतात असं हातावर आणि एका पात्रामध्ये काहीतरी वस्तू घेऊन ते ठेवतात. मग ते कापड काय झालं? आपण जे गरमी घेणार आहोत ते गरमी अनुभवण्याचं माध्यम झालं है ना. तसंच मन आहे. हे मन आपल्या जीवनातील सुख आणि दुःख अनुभवण्याचं माध्यम आहे. आणि त्यामुळे आपण जे भौतिक आनंद घेतो ते पण मन आपल्याला अनुभव देतं, आणि दुःख पण घेतो ते पण आपल्या मनच अनुभव देतं. आणि म्हणून म्हणलेलं आहे मनच सर्वात जादा आपला मोठा मित्र आहे आणि मनच सर्वात मोठा शत्रू आहे. कारण मन जेव्हा भौतिक आनंद आणि दुःखाने प्रभावित होत असतं तेव्हा ते आपला सर्वात मोठा शत्रू असतं. परंतु तेच मन आणि इंद्रिय आपण जेव्हा भगवंताच्या सेवेत लावतो ना, तर मग जेव्हा आपल्या भौतिक जीवनामध्ये काही दुःखाची परिस्थिती येतात, तर ते मन आपल्याला आत्म्याला त्या भौतिक दुःखाचा अनुभव देत नाही. कारण ते मन काय करत असतं? भगवंताच्या भक्तीमध्ये लागल्यामुळे त्या दुःखाचा अनुभव न देता ते मन आपल्याला कशाचा अनुभव देत असतं? आध्यात्मिक सुखाचा अनुभव देत असतं, दिव्य आनंदाचा अनुभव देत असतं. कारण त्या मनाला आपण हरिनामामध्ये भगवंताच्या सेवेमध्ये लावलेला आहे. आणि मग आसपास आपल्या ठिकाणी काही दुःखदायक परिस्थिती येते, आपल्यासोबत काही दुःखदायक गोष्टी घडतात, तर आपण त्याने प्रभावित होत नाही. बऱ्याच वेळा आपण हा शब्द वापरतो की भक्त त्यांच्या जीवनातल्या परिस्थिती काही लगेच बदलतील असं नाही. दुःखदायक परिस्थिती तशाच राहतील, परंतु ते प्रभावित होत नाहीत असं आपण म्हणतो. मग प्रभावित होत नाहीत म्हणजे काय? की मनाला आणि इंद्रियाला त्यांनी भगवंताच्या भक्तीमध्ये लावल्यामुळे ते मन जे दुःखाला अनुभव देण्याचं कारण होत होतं पहिला, तेच मन आता भक्तीचा आनंद देण्यासाठी आपल्याला कारण होत आहे. आणि भक्तीचा आनंद देत असल्यामुळे आता भौतिक आसपासच्या जे दुःखाचे जे काही गोष्टी आहेत त्याचा अनुभव देण्याचं ते मन माध्यम म्हणत बसल्यामुळे आपल्याला ते दुःखाचा अनुभवच येत नाही. मग आपल्या घरामध्ये काही घडत आहे दुःखाच्या गोष्टी, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कामधंद्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये पण शरीरामध्ये पण काही व्याधी झाल्या, तर त्या व्याधीचं पण जे काही वेदना आहेत त्या वेदना पण आपल्याला कोण अनुभव देतं? मन देतं. परंतु त्या मनाला आपण जर भगवंताच्या भक्तीमध्ये लावलं तर ते व्याधी झालेले आहेत, फार दुखत आहे, तर त्या दुःखाचा अनुभव त्याला होणार नाही. आणि ही अतिशयोक्ती नाही आहे किंवा कल्पना नाही आहे, भक्तांचा अनुभव आहे असेच. जसं मागं काही दिवसापूर्वी आपण आपल्या प्रभुपादांचे एक शिष्य होते, त्यांचं नाव होतं भक्तिचारू महाराज. त्यांचा देहत्याग झाला काही वर्षापूर्वी. कशामुळे? त्यांना हाडाचा कॅन्सर झाला होता. आणि हाडाच्या कॅन्सरच्या एवढ्या वेदना असतात, व्यक्ती ते सहन करू शकत नाही. परंतु शेवटच्या कालावधीमध्ये त्या हाडाच्या कॅन्सरमुळे त्यांचे दोन्ही पाय पण कापायला लागले होते. आणि एवढ्या वेदनाची स्थिती असते, परंतु तरी पण त्यांचे शिष्य जेव्हा त्यांना भेटायला यायचे ते हरिनाम गायचे, जय राधामाधव गायचे. त्यांचे व्हिडिओ पण आहेत. कधी तुम्ही यूट्यूबवर सर्च कराल परमपूज्य भक्तिचारू महाराज म्हणून, कीर्तन म्हणून, तर तुम्हाला ते व्हिडिओ पण पाहायला मिळतील. तर महाराज कीर्तन करायल्यात आणि त्या कीर्तनामध्ये महाराज रुदन करायल्यात, रडत आहेत. आणि त्यांना पाहून भक्त पण रुदन करायल्यात.
परंतु ते रुदन त्यांना फार वेदना व्हायल्यात म्हणून रडायलेत असं नाही. जसं एखाद्याला फार वेदना होत असतील आजाराच्या तर तो रडू लागतो. काही जण हात पाय मारून मला मारून टाका, काहीतरी विष द्या असं म्हणतात, कारण एवढ्या वेदना होत असतात लोकांना त्या शेवटच्या सणाला. पण तू महाराज पण रुदन करत होते, पण तू महाराज त्या वेदनेमुळे रुदन करत नव्हते. त्या हरिनामाचं कीर्तन करत असताना त्यांना एवढा दिव्य आनंद मिळत आहे आणि भगवंताचा अनुभव येत आहे, त्या दिव्य आनंदातून ते रुदन करत होते. मग ही स्थिती असते. मग हे समजून घ्यायचं, आपल्याला दुःखाचा अनुभव देणारं आणि भौतिक आनंदाचा अनुभव देणारं, दोन्ही गोष्टीचा अनुभव देणारं काय असतं? मन असतं. आणि तेच मन आपण जेव्हा भगवंताच्या सेवेमध्ये लावतो तर ते मन भगवंताच्या भक्तीतला एवढा दिव्य आनंदाचा अनुभव देतं. तर मग त्यानंतर मग आपण मनाच्याद्वारे आणि इंद्रियाच्याद्वारे भौतिक आनंदाच्या पण मागे लागणार नाही आणि भौतिक दुःखाच्याद्वारे आपण प्रभावित पण होणार नाही. आणि ह्यालाच काय म्हणलेलं आहे? स्थितप्रज्ञ स्थिती म्हणलेलं आहे. स्थितप्रज्ञ स्थिती म्हणजे त्या स्थितीला व्यक्ती आनंदाने म्हणजे रमून पण जात नाही भौतिक आनंदामध्ये आणि भौतिक दुःखाने विचलित पण होत नाही. कारण तो कसा असतो? त्या सर्व गोष्टीपासून अलिप्त असतो. ही स्थिती असते. हे सर्व गोष्टी आहेत. आणि ही आपण चर्चा करावी ना, ही फार सूक्ष्म गोष्टी आहेत. नवीन नवीन लोकांना कळणारच नाही काय सांगत आहे ती, है ना, फार किचकट वाटेल. परंतु जो भक्ती आत्मसाक्षात्कारी व्यक्ती असतो किंवा भक्ती करणारा व्यक्ती असतो तो सर्व हे जाणू शकतो. आणि हेच भगवंत पुढच्या 2 श्लोकामध्ये सांगतात, 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये. मग ते आपण प्रसाद झाल्यानंतर पाहू. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णव वृंद की, निताय गौर प्रेमानंदे. हरे कृष्ण. तर सर्वांचं धन्यवाद की आपण एवढं शांतपणे ऐकून घेत आहात. थोडं कंटाळून वाटत असणार कारण आपण सिद्धांत चर्चा करावले, काही कथा सांगत नाही, है ना. परंतु आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे एक दिवस आपण भगवंताच्यासाठी काढलेला आहे. तर खरोखर तुमचं सर्वांना धन्यवाद. आम्ही पाहत होतो सर्वांकडे, तर सर्वजण ध्यानपूर्वक ऐकत होता, उत्साहाने ऐकत होता आणि कंटाळातीन म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तर खरोखर सर्वांचं धन्यवाद. कारण इथून बसल्यानंतर सर्व कळून येतं, है ना, बघितल्यानंतर, है ना. तर आपण सर्वजण उत्साहाने श्रवण करतात, तर यासाठी विशेष धन्यवाद आपलं. तर आता आपण प्रसाद घेऊ आणि प्रसाद घेऊन पुन्हा मग प्रसाद झाल्यानंतर एक छोटासा ड्रामा आहे, तो ड्रामा पाहू, इथंच करू. हां. आणि ड्रामा झाल्यानंतर मग पुन्हा जप करू आपण. हां. तर पहा आपल्याला काय काय अनुभवाला मिळत आहे आज. भगवंताच्या कृपेने भगवंताच्या भक्तीच्या वेगवेगळ्या अंगाचं आनंदाचा अनुभव घेण्याची संधी मिळत आहे. कथा बसून कीर्तन केलं, त्यानंतर कथा आपण श्रवण करत आहोत. आता मग ड्रामा पण एक भगवंताच्या भक्तीचंच अंग आहे. आणि त्याच्यानंतर स्वतः जप करू आणि त्या स्वतःच्या जपाच्या वेळेला आपण जी मगाशी चर्चा केली ती तुम्ही प्रयोग करून पहा, है ना. आणि त्या प्रयोगातून अनुभव घ्या. आणि त्याच्यानंतर पुन्हा शेवटी थोडं आपण एक चर्चा करू, या अध्यायाचं पूर्ण करू आणि त्याच्यानंतर नृत्य कीर्तन दीपदानाने आपण घरी जाऊ, है ना. हरे कृष्ण. ठीक आहे, सर्वांनी उठा. हां. आणि प्रसाद मग काय करू, याच्यावरच घेऊया ना तिच्यामध्ये. हां, मग तिकडे घेऊया का? मग हां, आत आहे तिकडे, मागे जागा आहे, तिकडे पण जागा आहे. याच्यावर खरकट करायला नको आणि तिकडे बसून घेऊ. आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने घ्या. आणि ज्यादा वाटत बसायला वेळ घालू नका. हां, थोडं आपल्यामध्ये आपले घनिष्ठ आहे त्यांच्यामध्ये थोडं थोडं द्या, इकडे तिकडे, मग जरा वेळ लागेल. आणि आपण काय करू आता, बरोबर 1:25 झालेले आहेत, तर आपण 2:15ला इथं येऊ. हां 2ला. हां हां ठीक आहे. हां ठीक. मग पूर्वीची म्हणतात 2 वाजता येऊ. हां, तर 35 मिनटं आहेत, काही जादा नाही वेळ लागत प्रसादाला. पटापट घेऊन आपण 2 वाजता बरोबर इथं एकत्र येऊ. हरे कृष्ण.